तर हाय गाईज, कशा आहात तुम्ही? तर मी जात आहे भूर, तसे की तुम्हाला माहिती नाही. तर आता आम्ही आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौकात आणि आता निघालो आहोत. तर गाईज, मी कुठं जात आहे गेस करून सांगा मला, कमेंटमध्ये लवकर सांगा. तर गाईज, मी आली आहे औषाच्या बालाजी मंदिरात. बघू शकता तुम्ही, किती छान मंदिर वाटत होतं. पहिलं पण मी आले होते फॅमिलीसोबत, आता पण फॅमिली मेंबरसोबतच आहे. आणि मला असं बघू वाटत होतं, 5-6 वर्ष झालं मला गेले होते मी, त्यामुळं डबल आले मी फोटो तीन काढण्यासाठी, व्हिडिओ काढण्यासाठी, खास व्लॉग बनवण्यासाठी आले मी. तर गाईज, मी पोहोचली आहे आता औषाच्या बालाजी मंदिरामध्ये. बघू शकता तुम्ही कसं कसं मंदिर आहे. फुल व्हिडिओ शूट केला आहे आम्ही मंदिराचा. आणि गाईज, मंदिरामध्ये पोचल्यापासूनच आरतीचा पूजेचा आवाज येत होता. पाहू शकता तुम्ही, किती छान वाटत होतं, शांत वातावरण वाटत होतं. इथून असं खाली जायचं आहे, पायऱ्या आहेत आणि मी जात आहे आता. बघू शकता तुम्ही, मी पोज देत आहे आणि अगदी ह्या मंदिराला तिरुपती मंदिरासारखं डिझाईन केलेलं आहे. बघू शकता तुम्ही, पाहू शकता. श्रीनिवास गोविंदा, श्री व्यंकटेश गोविंदा, भक्तवत्सल. आणि गाईज, मी बघा इथं स्माइल करत होते खूप. मला खूप छान वाटत होतं इथं आल्यावर औषाच्या बालाजी मंदिरामध्ये. किती भारी वाटत होतं आणि काहीतरी कार्यक्रम होता तिथं, त्यामुळे खूप गर्दी होती. तर फ्रेंड्स, आता आम्ही मध्ये जात आहे, पण मध्ये शूट करू शकत नाही, अलाव नाही मध्ये कॅमेरा वगैरे, फोन वगैरे अलाव करू शकत नाही, त्यामुळे व्हिडिओ नाही काढला, थोडासा काढलाय. बघू शकता तुम्ही. आणि इथं दानपेटी होती ती, त्याच्यामध्ये पैसे टाकले. तर फ्रेंड्स, इतर मंदिर आहेत अजून दर्शनासाठी. बघू शकता तुम्ही, विठ्ठल रुक्माई आहे ही. तर मी आता दर्शन घेतले आहे. आता चला पुढच्या मंदिरात जाऊया आपण. तर आता मी आले आहे सिद्धिविनायक गणेशजी या मंदिरात. गणपती बाप्पा मोरया. गाईज, आता मी घेतले आहे दर्शन. आता पुढच्या मंदिरात जाऊया. तर गाईज, आता मी आली आहे महादेव आणि मी महादेवाची भक्त आहे. बघू शकता तुम्ही, विश मागत होते आणि पाया पडत होते. हर हर महादेव, जय शंभू, जय भोलेनाथ. आता दर्शन झाले आहे, तर दुसऱ्या मंदिरात जात आहे मी. तर फ्रेंड्स, असं मानलं जातं की त्या पाण्यामध्ये एक कुंड आहे, त्या कुंडामध्ये आपण पैसे टाकले, त्या कुंडामध्ये परफेक्टली कुंडामध्ये पैसे पडले आपले. माझे पैसे पडले होते कुंडामध्ये, असं मानलं जातं. खूप झालेलं आहे इथं, त्यामुळे दिसत नाही. पहिलं पण मी आले होते तेव्हा आपण परफेक्ट गेले होते आणि त्यावेळेस रात्रचा टाइम होता. तर गाईज, हे देवाचे साहित्य तीन होते, झोका आणि काही वस्तू होते ती देवाच्या सगळ्या. बघू शकता तुम्ही. तर आता आम्ही आलो आहोत फोटो काढण्यासाठी. थोड्या वेळ इथं बसतो, खूप ऊन लागत होतं. श्रीनिवास गोविंदा, श्री व्यंकटेश गोविंदा, भक्तवत्सल गोविंदा, भागवत प्रिय गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, वेंकटरमणा गोविंदा, गोविंदा हरि गोविंदा, वेंकटरमणा गोविंदा, नित्य निर्मल गोविंदा.
तर फ्रेंड्स पाहू शकता तुम्ही किती मोठी मूर्ती होती ती हनुमान दादाची. आणि दर्शन घेतलं आहे आम्ही आता. तर गाईज दर्शन झालेलं आहे. तर घरी जात आहे आम्ही. आणि खूप ऊन लागत होतं म्हणून धाब्यावर थांबलो होतो आम्ही बॉटल घेण्यासाठी, पाणी बॉटल. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.